सगळ्यांना शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज चला, सकाळचे तर टिफिन फक्त बनलेली आहे आणि म्हटलं आता टिफिन झाल्यानंतर जी माझी घाई गडबड असते ना, तीच आज तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, रात्रीचे टोपलं भर भांडे घासून ठेवलेले असतात, ते मी टिफिन बनल्यानंतरच लावत असते. कारण की मला सकाळी टिफिनची खूप जास्त घाई असते. कारण की 8 वाजेपर्यंत मला टिफिनही रेडी ठेवलं पाहिजे आणि नाश्तासुद्धा. एवढी घाई गडबड असते, त्यामुळे मग भांडे तर मी नंतरच लावते. तर आता सगळे भांडे लावून घेते आणि आज मला पूर्ण मंदिरची डीप क्लिनिंगसुद्धा करायची आहे. त्यामुळे आज तर माझी थोडीशी जास्तच घाई गडबड आहे. कारण की मंदिरची डीप क्लिनिंग करायचं म्हटलं की नाही तरी मला 3 तास तर लागूनच जातात. कारण की पूर्ण मंदिर स्वच्छ करायचं, पुसून घ्यायचं आणि नंतर देवही स्वच्छ करायचे. त्यामुळे एवढा वेळ तर मला जातोच. त्यामुळे आज थोडीशी मला जास्तच घाई गडबड होती. पण फक्त मी भांडे घासून किचन साफ करणार आहे आणि बाकीची दुसरी कामं मी तशीच राहू देणार आहे. कारण की 8:30 वाजेपर्यंत मला मंदिर क्लीन करायला लागावंच लागते. तेव्हाच कुठे माझं ते 3 तास म्हणजे 11:30 12पर्यंत क्लीन होते. नाहीतर बाकीचे सगळी कामं जर मी आवरायला गेली तर 10 वाजतात आणि मग 10 वाजता जर मी मंदिरची डीप क्लिनिंग करायला बसले तर मला 1-2 वाजून जातो. त्यामुळे मग पटापट किचन क्लीन करून घेते, भांडे घासून घेते आणि नंतर मी मंदिरची डीप क्लिनिंग करायला घेते. नेहमी मी असंच करते. त्यामुळे मग 11 11:30 किंवा 12 वाजेपर्यंत माझं पूर्ण मंदिर डीप क्लीन होऊन जाते. तर म्हटलं चला, मी सकाळची माझी टिफिन गेल्यानंतरची कामं कशी पटापट आवरते ते आज तुमच्यासोबत शेअर करते आणि मंदिरची डीप क्लिनिंग ही करायची आहे, तर तीसुद्धा आज शेअर करते तुमच्यासोबत. तर चला, आता पटापट भांडी लावून घेतली. जे भाजी उरली होती ना, तीसुद्धा काढून घेतली आणि आता टिफिनची आणि चहा पाण्याची, जेवणाची जेवढी काही भांडी असतात ना, ती मी लवकरच घासून घेते. कारण की सकाळची भांडे तर एवढी जास्त नसतात, थोडीच असतात. त्यामुळे सकाळीच घासून घेत असते. दुपारपर्यंत जर राहू दिले तर मग ते संध्याकाळपर्यंत तसेच राहतात. त्यामुळे भांडे काही मला पडेल राहू देणं आवडत नाही. कारण की मग तो एक भांडे जमा होत जाते आणि मग तो अगदी ढीग लागून जातो आणि मग संध्याकाळपर्यंत तशीच पडून राहते आणि मग एवढा मोठा ढीग घासावा लागतो. म्हणून भांडे तर मी शक्यतो कमी असतात ना तेव्हाच घासून घेते. दुसरी कामं तर काय आपण नंतरही करू शकतो, जसं की झाडू मारणं झालं, लादी पुसणं झालं किंवा कपडे धुणं झालं, हे तर मी नंतरही करू शकते. म्हणजे 12 वाजल्यानंतरही मी करू शकते. पण भांडे मला अजिबात राहू द्यावं असं वाटत नाही, कारण की मग तो खूपच जास्त ढीग जमा होतो ना, त्यामुळे. आणि भांडे घासून झाले की लगेच मी सोबतच किचनसुद्धा क्लीन करून घेते. धूत वगैरे नाही मी सकाळच्या वेळेस किचन, कारण मी संध्याकाळीच किचन धुत असते, तेही एक दिवसाआड. रोज तर नाही धुत, पण स्वच्छ मात्र मी करूनच घेते रोजच्या रोजच. कारण किचनही तसं आपल्याला घाणेरडं ठेवणंही आवडत नाही आणि चांगलंही वाटत नाही. आणि आता किचन स्वच्छ केलं, भांडीसुद्धा घासले गेले, तेव्हा मग दुधाची पिशवी आम्ही 2 आणतो ना, म्हणजे 1 लिटर दूध आणतात. तर 1 सकाळी चहा पाण्याला होऊन जाते, त्यामुळे 1 उरली असते तर तीही मी आता गरम करून ठेवून देते. कारण की मग लवकरच थंड झालं की त्याला फ्रीजमध्येही ठेवता येते आणि मलाही मग खूप छान जमते त्याच्यामध्ये. तूप पण मी घरीच बनवत असते ना, तर आता तूप पण मला बनवायची वेळ आलेली आहे. 1-2 दिवसात मी बनवेलच, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेलच. कारण की मी फक्त एकच भांडं भरवून तूप बनवत असते आणि मस्त दाणेदार तूप माझं बनलं जाते. तर तूप बनवायचं तर सगळ्यांनाच कंटाळा येतो ना, कारण की भांडे खूप भरतात. पण मी अशा प्रकारे तूप बनवते की माझं फक्त एकच भांडं भरलं जाते आणि मस्त तूप बनते. शेअर करेलच मी तुमच्यासोबत. आणि कधी संध्याकाळी मला अशी भाजी बनवायची असते ना, ज्याची तयारी मी सकाळपासूनच करून ठेवते. कारण की मग संध्याकाळचाही माझा वेळ वाचतो. तर आज मला संध्याकाळी आलू आणि चण्याची भाजी बनवायची आहे. चणे शिजवलेले तर आहेतच, तर त्यामध्ये टाकायला आलू पाहिजे होते आणि आलूचे पराठेसुद्धा नाश्त्यामध्ये बनवायचे होते काल सकाळी. तर त्यासाठी सुद्धा आलू लागणार होते. तर त्यासाठी मी काय करते ना, आत्ताच आलू मी शिजवायला टाकून देते. म्हणजे मंद गॅसवरती होत राहील, त्याच्यात 4-5 शिट्ट्या होतील तोपर्यंत मी माझं काम आटपत राहील. तर मी नेहमी अशीच प्लॅनिंग करून ठेवते. संध्याकाळचं काम थोडंसं सकाळी जर करून ठेवलं ना आपण आधीपासून, तर थोडंसं काम आपलं सोपं होते आणि संध्याकाळचाही थोडासा वेळ वाचतो.
तर बघा तुम्ही बघितलं ना किती लो फ्लेमवरती मी कुकर ठेवलेला आहे. आता 4-5 शिट्ट्या होतील तोपर्यंत माझं दुसरंही काम होत राहील. अशी थोडीशी जरी आपण प्लॅनिंग करून ठेवलं की आपलं काम सोपं होते. मी नेहमीच सकाळची तयारी संध्याकाळी आणि संध्याकाळची तयारी सकाळी करून ठेवते, म्हणजे माझं कामही थोडंसं सोपं होते. आणि आता सगळ्यात मोठं काम ते म्हणजे पाणी भरण्याचं, बॉटल भरण्याचं, माठ भरण्याचं. कारण की गरमी तर इतकी पडत आहे आणि अख्खा माठ पूर्ण एका दिवसात खाली होऊन जातो, इतकं पाणी लागते. खूपच जास्त यावर्षी तर गरमी पडत आहे. मग सगळ्या बॉटल्स ज्या खाली झालेल्या असतात ना त्या सगळ्या भरून ठेवते. माठ मस्त स्वच्छ धुवून परत त्याला आरो सुरू करून त्याला भरायला ठेवून देते, म्हणजे इथे माठही भरत राहील आणि माझं दुसरं कामही होत राहील. अशा प्रकारेच मी प्लॅनिंग करते जेणेकरून माझं काम अगदी सोपं होऊन जाते. चला आरो सुरू करून दिलं. इथं थोडीशी साफसफाई करून घेते आणि आता माझ्या मेन कामाला लागते. शुभ सकाळ. चला बाकीची अर्धी कामं झाले, अर्धी बाकी आहे. आज मला मंदिरची डीप क्लिनिंग करायची आहे, सगळे देव स्वच्छ करायचे आहे. आणि आत्ता तर 9 वाजले आहेत, पण हे काम करायला मला 3 तास तरी नक्कीच लागतात. त्यासाठी 9 वाजले, 12 मला वाजणारच आहे. आज मला देव स्वच्छ करायचेच आहे, थोडेसे काळे पडले आहेत. चला त्यामुळे मग मी पटापट काम आवरली. तसं तर लादी पुसायचं बाकी आहे, पण आज काही पुसणं होणार नाही. काल मी पुसली होती त्यामुळे आज स्किप होऊन जाईल. पण हे माझं जास्त जरुरी काम आहे. देव मला क्लीन करायचं आहे, मंदिर क्लीन करायचं आहे. 8-10 दिवसातून मला मंदिर क्लीन करावंच लागते आणि देवही स्वच्छ करावे लागतात. तर चला पटापट हे काम उरकून घेते. तर चला 10-12 दिवस झाले की पूर्ण मंदिर क्लीन करावंच लागते, कारण की आपण दिवा लावतो ना त्यामध्ये, तर त्यामुळे थोडंसं काळं तर पडतच असते. आणि पांढऱ्या कलरचं मंदिर आहे त्यामुळे मग थोडंसं त्याला क्लीनही तेवढंच ठेवावं लागते. तर 8-10 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी मी पूर्ण मंदिर क्लीन करतच असते. आणि व्हाईट कलरचं मंदिर आहे ना, तर मंदिरला क्लीन करण्यासाठी मी ना पाण्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकते आणि त्यानेच मग सगळं मंदिर क्लीन करते. अगदी चमकायला लागते बघा मंदिर, खूप छान स्वच्छ होते शॅम्पूच्या पाण्याने. मी नेहमी तसंच करते. कधी कधी जे आपलं भांडे घासण्याचं विम लिक्विड असते ना ते सुद्धा वापरते, पण शॅम्पूच्या पाण्याने अगदी मस्त शाईन येते सफेद रंगाच्या फर्निचरला. त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच शॅम्पूच्या पाण्याने स्वच्छ करून बघा. फर्निचर खूपच छान स्वच्छ होते पांढऱ्या रंगाचं असेल तर. चला आता सगळं मंदिर क्लीन करायला, देव स्वच्छ करायला खूप जास्त वेळ जातो, पण हेही तितकंच गरजेचं आहे ना. आणि रोजच आपण तर आंघोळ करतोच, पण देवांना काही रोज आंघोळ घालणं शक्य होत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी त्यांना स्वच्छ करावंच लागते, कारण की मग काळे पडलेले देव मलाही बघायला काही आवडत नाही. आणि असं म्हणतात की जेवढं तुमच्या मंदिरातले देव चमकतील ना तेवढं तुमचं नसीब चमकत असते, तेवढं ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि अशीही आपण रोजच देवपूजा करतो, तर आपण जेवढे स्वच्छ राहतो तेवढे देवांनाही स्वच्छ ठेवलंच पाहिजे आणि ते सुद्धा आपले देव चमकायलाच पाहिजे ना. त्यामुळे मी तर 8-10 दिवसातून एक वेळा देव चमकवतच असते. आणि चला मंदिर क्लीन करायला मला अर्धा तास लागला, त्याला एवढा वेळ लागत नाही, पण हे जे देव चमकवायचे असतात ना त्याला जास्त उशीर लागतो. 1 ते 1.5 तास मला आता हे सगळे देव स्वच्छ करायला लागतील. चला असो. आणि मी ना हे सगळे देव चमकवण्यासाठी एक भैया पावडर म्हणून येते, पितांबरी सारखंच येते, पण त्याने खूप छान देव स्वच्छ होतात. त्यानेच मी स्वच्छ करत असते. पण बघूया आता मी ऑनलाईन एक लिक्विडसुद्धा बघितलं आहे, त्याने खूप लवकर होतात देव स्वच्छ, तर मी लवकरच मागवणारही आहे, तुमच्यासोबत शेअर करेलच. चला मस्त देव स्वच्छ करून घेतले. 1 तास लागला मला स्वच्छ करायला. आणि आता सगळे देव मस्त पूजा करून जागच्या जागी ठेवून देते. कुळदेवीचा कलशसुद्धा मी मांडत असते ना, तर त्याचीसुद्धा मस्त पूजा करून घेते. आणि फुलं तर असतातच रोज माझ्या घरामध्ये, मस्त सगळ्या देवांना फुलं अर्पण करून घेते. आणि देव स्वच्छ झाले की, मंदिर स्वच्छ झालं की अगदी प्रसन्न वाटते बघा. मंदिर हे अगदी क्लीन आणि इतकं मस्त दिसते की देवांकडे तर बघावंच वाटते. मंदिर क्लीन असलं, देव क्लीन असले की
पूजा करायचाही उत्साह वाढतो. मला तरी खूप जास्त आवडते. ज्या दिवशी घरामध्ये दिवा अगरबत्ती जे 5-6 दिवस असतात तेव्हा होत नाही ना, तेव्हा अजिबातच मला आवडत नाही. जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत घराचं वातावरण अजिबातच प्रसन्न वाटत नाही. चला मस्त देवपूजा करून आरती करून घेते. तर फायनली झाली सगळी पूजा. मंदिरही क्लीन झालं, सगळे देवही स्वच्छ झाले आणि लावूनही दिले. मस्त पूजा झाली आणि 3 तास मी सांगितलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे 3 तास झालेच. 12 वाजले आहे. अजून घरचं काहीच काम झालं नाही आहे. कपडे पण बाकी आहे. झाडूसुद्धा मारला नाही आहे. फक्त किचन क्लीन केलं होतं आणि तेवढे भांडे घासले होते. चला आता पटापट दुसरं सगळं काम करून घेते. 12 वाजून गेले आहे आणि आता बाकी दुसरं काहीच होणार नाही. व्हिडिओची एडिटिंग पण करावी लागते ना, तर आता मी जास्त काही शूट करणार नाही, थोडंफार शूट करते. चला, मंदिर क्लीन करायचं म्हटलं की 3 तास मला लागूनच जातात. सकाळी लवकर लागते तेव्हा कुठे 12 वाजता होते आणि 10-11 वाजता जर लागले तर मग 2-3 वाजूनच जातात. पण मंदिर क्लीन झालं, देव स्वच्छ झाले की एक वेगळंच समाधान मिळते आणि खूप छान वाटते. मग घरामध्ये प्रसन्नताही वाटते देवपूजा केली की. आणि बघितलं ना, मग पटापट मी सगळी कामं आवरून घेतली बाकीची जी उरली होती आणि आता माझा अवतार हे तुम्ही बघू शकता. आज मला माझं स्वतःचं आवरायलाही वेळ मिळाला नाही, पण असो माझं मेन काम तरी झालं. आता बटाटे जे बाफून ठेवले होते ना ते सोलून घेते. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.